नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जीएमसी नांदेड व जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी आज या ठिकाणी आपण गणित बुद्धिमत्तेचे बघा या ठिकाणी बघा टीसीएस पॅटर्ननुसार सर्व पदांसाठी उपयुक्त अशी प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी थोडंसं बघा किती एकूण 4 प्रश्न बघा या ठिकाणी जवळपास सोडवलेले आहेत। मित्रांनो बघा 4 प्रश्न या ठिकाणी दाखवतो। बघा मित्रांनो, बघा थोडंसं या ठिकाणी आपण व्हिडिओ जो बनवत होता मध्येच या ठिकाणी आपल्याला थोडीशी ठिकाणी तात्काळमध्ये एक अडचण होती, त्या अडचणीमुळे बघा हा आपल्याला व्हिडिओ मध्येच सोडावा लागला होता। परंतु बघा या ठिकाणी आपली ती अडचण सध्या या ठिकाणी सॉल्व्ह झालेली आहे। म्हणून काय करा, आपला मित्रांनो जो आपला व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कशा प्रकारे प्रश्न आहेत, प्रश्नांच्या या ठिकाणी उत्तर आपण कशा प्रकारे काढू शकतो या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा एकदम कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न कशा प्रकारे सोडवायचं या ठिकाणी सांगलो। ओके, काय करा बघा, जीएमसी नांदेडच्या मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे बघा, तुम्ही या ठिकाणी अद्याप बघल नसेल बघून घ्या। येत्या बघा 25 जुलैपासून बघा मित्रांनो जीएमसी नांदेडच्या बघा या ठिकाणी परीक्षा मित्रांनो चालू होणार आहेत। ओके, जीएमसी नांदेडच्या असू द्या। तर प्रश्न पहिला, खालील 90पैकी कोणती संख्या मूळ नाही? तर बघा मित्रांनो या 4पैकी कोणती संख्या मूळ नाही? तर बघा जी की क्रमांक 91 संख्या मूळ नाही। कारण मित्रांनो बघा 91 ही संख्या 13च्या पाठीत बघा 13 × 91। ओके, तर मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जी मित्रांनो ज्या संख्येला 1 न आणि त्याच संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ। बघा 71ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, 71ला 71 न आणि 1 न भाग जातो, 61ला देखील 61 न आणि 1 न आणि 41ला देखील 140 न आणि 1 नच भाग जातो, म्हणजे की हे तीनही संख्या बघा मूळ आहेत आणि 91 हे मूळ नाही। ओके, बघा 1 ते 100 पर्यंत मित्रांनो एकूण 25 मूळ संख्या जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, पुढे क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा या प्रकारचा प्रश्न विचारला, काही करू नका, पहिली नैसर्गिक संख्या 1 घ्या, शेवटची 50 घ्या प्लस। ओके, बेरीज मध्ये प्लस घ्या, छेदामध्ये बघा वरी 2 संख्यांची आपण बेरीज करत आहे, छेदामध्ये 2 घ्या आणि गुणाकारात एकूण संख्या किती 50 म्हणून गुणाकारात 50 घ्या। ओके, आता काय करा, बे 1 बे 2 4 पुन्हा इथं 1 उरलं, बे 5 10 म्हणजे किती या ठिकाणी बघा 50 + 1 हे 51 आलं गुणाकारात। हे जर आपण 25 केलं तर 51 गुणाकारात जर 25 केलं तर आपल्याला टोटल किती भेटतं 1275 बघा, जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, बघा मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो जीएमसी नांदेड व जीएमसी छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या दोन्ही भरतीसाठी आम्ही एक 2000+ प्रश्नाचा ठिकाणी बघा महाडोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी बघा अवश्य आपला महाडोकळा ठिकाणी खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट नंबरच्या व्हॉट्सअप टाकायचे बघा। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही मित्रांनो तुम्हाला हा बघा महाडोकळा या ठिकाणी गिव्ह करून टाकू। ओके, बघा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाईल या स्वरूपाच्या ठिकाणी आपण जीके जीएस व करंट अफेअरची प्रश्न बघा या ठिकाणी आपल्या महाडोकळ्यामध्ये कन्वर्ट टाइम बघा ठिकाणी इन्क्लूड केलेले बघा। म्हणून काय करा, आपला हा महाडोकळा तुम्ही अवश्य बघा आत्ताच्या त्या ठिकाणी खरेदी करा। ओके, जवळपास बघा या ठिकाणी आज दिनांक किती बघा, तर आज बघा या ठिकाणी जवळपास 20 तारीख मित्रांनो या ठिकाणी बघा 5 दिवस आहे मित्रांनो। 5 दिवसामध्ये बघा तुम्ही जवळपास या ठिकाणी कमीत कमी 1000 तरी प्रश्न तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। त्या 1000 मध्ये तुम्हाला 10 जरी प्रश्न पडले तर तुमचा बघा मित्रांनो स्कोअर बघा या ठिकाणी वाढू शकतो। म्हणून काय करा, अवश्य आपला मित्रांनो महाडोकळा खरेदी करा। हा आपला महाडोकळा जीएमसी नांदेड जीएमसी छत्रपती संभाजीनगर बघा दोन्हीसाठी या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहे। म्हणून काय करा, तुम्ही कोणत्याही भरतीसाठी अप्लाय केला असेल अवश्य आपला महाडोकळा खरेदी करा। ओके, पुढे बघा तिसरा काय म्हणतो, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वजाबाकी किती होईल? काहीच केलं नाही बघा मित्रांनो। पट काय हे बघा 7 पट व 4 पट यांची बेरीज किती 66 आहे। म्हणून काय केलं, सरळ बघा बेरीज म्हणलं म्हणून 7 आणि 4 ची बेरीज करा झाली किती 11। सरळ मित्रांनो या 11 ने 66ला भाग द्या। ओके, 11 6 66। आता काय करा, सरळ हे 6 गुणाकारात 7 करा, 6 गुणाकारात 4 करा। ओके, 7 गुणाकारात जर 6 गुणाकारात 7 केलं 6 7 42 आणि 6 गुणाकारात 4 केलं 6 चौक 24 आलं किती मित्रांनो 18 आलं आपल्याला शेवटी। ओके, तर आता काय करा, हे 18 झालं। ओके, 42 आणि 24 आलं मित्रांनो, तर काय करा या 42 मित्रांनो 24 मायनस करा। ओके, कारण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वजाबाकी म्हणलंय बरं, आलेल्या आन्सरची बघा या ठिकाणी आपल्याला वजाबाकी काढायची। ओके, म्हणून काय करा 6 7 42 आलं आणि 6 चौक 24। ओके, 42 मधून या ठिकाणी 24 काढले उरले किती 18 बघा, जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असलं। ओके, असू द्या लक्षामध्ये। पुढे जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। काहीच नाही, एका परीक्षेत बघा 30% विद्यार्थी नापास झालेत म्हणजे किती एकूण 30% विद्यार्थी जर नापास झाले या ठिकाणी तर 350 विद्यार्थी पास झाले। ओके मित्रांनो, बघा
30% विद्यार्थी नापास झाले आणि 350 विद्यार्थी पास झाले, म्हणजे किती? हे 350 विद्यार्थी म्हणजे 70% आहेत बघा. 350 विद्यार्थी म्हणजे 70%. ओके, तर टोटल मित्रांनो किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली आपल्याला विचारलं प्रश्न. तर किती? सरळ हे 350 विद्यार्थी घ्या. 350 विद्यार्थी म्हणजे किती? 70% विद्यार्थी. तर सरळ या 70च्या खाली बघा 100% घ्या. आपल्या टोटल या ठिकाणी विद्यार्थीकडे आहेत बघा. आता सरळ बघा या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. तर आता काय करा? याचा आडवा गुणाकार करा. ओके, तर बघा याचा करू आडवा गुणाकार या ठिकाणी. आता या 350चा आडवा गुणाकार 100शी करा आणि 70चा आडवा गुणाकार या ठिकाणी प्रश्नचिन्हाशी करा. ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 7 1 7, 7 5 35, 5 गुणाकार 100 केला, आलं किती? 500 बघायचे की क्रमांक या ठिकाणी. हां, क बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघायचे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, एकदम सोप्या पद्धतीने बघा या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांची राईट आन्सर हे शोधत आहोत. ओके, पुढे 5वा काय म्हणतो? संजय व विवेकच्या वयाचे गुणोत्तर 7:5, त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? बघा मित्रांनो, वजनातील फरक म्हणलंय ना, सरळ पटकीन बघा मित्रांनो. 7 मधून 5 काढा, उरलं किती? 2. सरळ मित्रांनो या 2 काय करा? एकूण फरक किती? 32 किलो. 32ला जर 2 भागलं, आता बे 1 बे, उरलं किती? 2. बे 1 12, उरलं किती? 16 मित्रांनो. आता आपल्याला हे 16 भेटले. तर विचारलं कोणाचं? संजयचं. तर संजय म्हणजे किती? 7. ओके, 16 गुणाकार जर 7 केलं, 16 7 मित्रांनो झाले किती? बघा 112. या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की क्रमांक ब बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, जर तुम्हाला विवेकचं विचारलं असं तर 16 5 या ठिकाणी किती? 80 बघा या ठिकाणी आपला आन्सर या ठिकाणी असलं असतं. ओके, पुढे बघा. हां, तर 6वा. एक मोटार ताशी 40 किमी वेगाने 2 शहरातील अंतर 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास मोटारीचा वेग ताशी किती किमीने वाढवावा लागेल? या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. प्रश्न अवघड आहे परंतु एकदम सोप्या प्रकारे सोडवता येतं. काय करा? सरळ या प्रकारचा प्रश्न विचारला. 40 गुणाकारात 6 करा. 40 गुणाकारात 6 छेदामध्ये हे 5 घ्या. ओके, आता 5 1 5 85 40. ओके, 5 1 5 85 40 झालं. आता सरळ 8 सख 48 झाला आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी राईट आन्सर बघायची की क्रमांक ड. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, आता 36 किमी म्हणजे प्रति तास. 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद? या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करायचं नाही बघा, या प्रकारचा प्रश्न विचारला. सरळ मित्रांनो हे 36 घ्या. गुणाकारामध्ये 5/18 मित्रांनो. हे जे 5/18 बघा हे या ठिकाणी सूत्रानुसार आहे. म्हणजे सूत्रानुसार या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सरळ आता 18 1 18, 18 2 36, सरळ 5 2 10. ओके, 18 2 36 आणि हे 5 1 5, 5 2 10 म्हणजे किती? बघा या ठिकाणी एकूण 10 सेकंद. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे की 7 प्रश्न असेल जी की TCSने मित्रांनो रिपीट केलेली, जी की मित्रांनो आपल्या GMC दादर व GMC छत्रपती संभाजीनगर भरती मित्रांनोसाठी अत्यंत मित्रांनो उपयुक्त असे प्रश्नाचे संच होते. जर तुम्हाला आपला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर व्हिडिओ पुन्हा अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.